नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे रव्याचे अप्पे। नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण रवा घेऊया आणि मी ते पाव किलो घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता। त्यानंतर मी एक वाटी त्यामध्ये दही घालणार आहे। दही घातल्यानंतर त्याला छान मिक्स करायचं। मिक्स करून झाल्यानंतर थोडं पाणी घालून पुन्हा छान त्याला मिक्स करून बॅटर एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही असं छान तयार करून घ्यायचं। आणि हो, आपल्या घरी पाहुणे येतात तेव्हा आपल्याला कळत नाही की काय बनवायचं। त्यासाठी हा नाश्ता एकदम उत्तम आणि झटपट होणारा बॅटर तयार झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटात तयार होतो। 10 ते 15 मिनिट झाकून साईडला ठेवून द्यायचं। आणि जे पण व्हेजिटेबल आपल्या घरात अवेलेबल आहेत त्यांना कापून घ्यायचं। बॅटर एकदम रेडी झालेला आहे। त्यानंतर आपण चटणी करायला घेऊया। चटणी करण्यासाठी मी शेंगदाण्याची चटणी करणार आहे। त्यामुळे मी शेंगदाणे घेतलेले आहे, थोडासा लसूण घेतलेला आहे, आवश्यकतेनुसार मिरची आणि कोथिंबीर घातलेली आहे। हे सगळं झाल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार दही घालायचं। त्यामुळे चटणीला खूप असं आंबट तिखट छान चव येतो। चटणी आपली आणि आवश्यकतेनुसार मीठ घालायचं, तुम्ही बघू शकताय। त्यानंतर मी जे व्हेजिटेबल कापून घेतलेले होते ते मी आता त्या बॅटरमध्ये टाकून घेणार आहे। तर सर्वात प्रथम कांदा टाकलेला आहे, त्यानंतर टोमॅटो, थोडीशी मिरची आणि खूप सारा गाजर किसून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घातलेला आहे। हे सगळं टाकून छान मिक्स करून ढवळून घ्यायचं। आणि हो, आवश्यकतेनुसार मीठ घालायचं। तुमच्या घरात जे पण भाज्या अवेलेबल आहेत ते तुम्ही त्यामध्ये घालू शकता। बॅटर एकदम रेडी झालेला आहे, एकदम घट्ट पण नाही, पातळ पण नाही। त्यानंतर आपण दुसरीकडे पॅन गरम करून घेऊया आणि त्यावरती आपण थोडं तेल टाकून घेऊया आणि बॅटर त्यामध्ये थोडासा इनो टाकायला विसरायचं नाही। त्यामुळे काय होतं ना, खूप कुरकुरीत आणि छान होते। त्यानंतर पॅन गरम झालेला आहे, त्यावरती आपण आता अप्पे टाकून घेऊया, बॅटर टाकून घेऊया आणि अप्पे तयार करून घेऊया। एक एक करून सर्व बॅटर टाकून घेतलेला आहे आणि कमीत कमी 2 ते 3 मिनिट मध्यम फ्लेमवरती आपण त्याला छान होऊ द्यायचं। त्यासाठी झाकण लावून ठेवूया। 2-3 मिनिट झालेले आहे। आता आपण बघूया झाले की नाही। तर एक साईडने खूप मस्त झालेले आहे। आता पलटी मारून झालेले आहे आणि दोन्ही बाजूंनी एकदम अप्पे रेडी झालेले आहे। तर तुम्ही हे टोमॅटो सॉस किंवा कोकोनट चटणी, शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला पण हे आवडेलच। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। नेक्स्ट रेसिपी